नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 चेस्ट वाईज वन टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. तर हे आपलं पेपर कटिंग असणार आहे. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांना देखील समजायला सोपं जाईल या पद्धतीने. आता इथे आपण मार्किंग करणार आहोत. तर मी पेपरला फोल्ड दिलेला आहे. बंद बाजू करून मापं टाकायची आहेत. अर्धा इंच इथे मी हुक आणि आयपट्टीसाठीचं मार्किंग करत आहे. लक्षात घ्या, हे फ्रंट पार्ट आहे म्हणून मी हुक आणि आयपट्टीसाठीचं मार्किंग करत आहे. आता यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. पण हे फ्रंट पार्ट असल्यामुळे आपल्याला आपली जी उंची आहे त्या उंचीमध्ये देखील आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. म्हणजे कुठली की तुम्ही बॅक पार्टसाठी जे मार्किंग करता त्याच्यामध्ये 1 इंच ऑलरेडी ॲड असतं, पण आपल्याला त्याच्याही व्यतिरिक्त इथे 1 इंच घ्यायचं आहे. कारण आपला हा वन टक्स आहे. शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्राचा 1 इंच वाढीव घ्यायचा आहे. त्याप्रमाणे इथे मी खाली मार्किंग करून घेत आहे, म्हणजे समजायला सोपं जाईल. आता याच लाईनच्या आउटलाईनवर आपल्याला मेजरमेंट टेप ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला जी काही तुमची उंची असेल तर लक्षात घ्या. आता माझी इथे 1 इंच ॲड करून 15 इंच उंची आहे आणि जी खाली लाईन काढलेली आहे ती धरून माझी 16 इंच होते. तर तुमची 14 असेल 15 असेल त्याप्रमाणे तुम्हाला 1 इंच ॲड करून मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने मी माझे 14 इंच आहे तर मी 15 इंचवर मार्किंग केलेलं आहे. आणि आता इथे मी जे हुक आणि आयपट्टीसाठीचे जे मी डॉटेड इथे टाकलेले होते त्यांना इथे लाईनमध्ये जोडून घेत आहे. तर अशा पद्धतीने ही लाईन काढून झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर इथे शोल्डरसाठी मी 5 इंचावर मार्किंग करत आहे. तर लक्षात घ्या, हा माझा डीप गळा आहे त्यानुसार मी मार्किंग करत आहे. 38ची चेस्ट आहे तसं मी इथे लिहून घेतलेलं आहे, म्हणजे तुमचं लक्ष तिथे राहिल्यामुळे तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. तर 5 इंचावर इथे मी शोल्डरसाठी मार्किंग करत आहे, कारण माझा जो बॅक गळा आहे तो डीप आहे त्यानुसार इथे मी घेतलेला आहे. आणि 5.5 इंचावर इथे मी आर्महोलसाठीचं मार्किंग करत आहे. तर या पद्धतीने बघा, वरती 5 तर खाली देखील 5च असलं पाहिजे, मागे पुढे नको, म्हणून पुन्हा एकदा चेक करून आणि या पद्धतीने आपल्याला लाईन जोडून घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर 38ची चेस्ट आहे, 9.5 इंच आहे. तर 5 इंचावर इथे मी एक्स्ट्रावर मार्किंग करत आहे लूजिंगसाठी. तर 9.5 इंचावर मार्किंग केलं आहे आणि 1.5 इंचावर इथे मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तुम्ही 1 इंच, 1.25, 2 इंच घेऊ शकता. आता याच्यानंतर आपण आधी काय करणार आहोत, तर आता इथे आपल्याला जी नेक विड्थ आहे म्हणजे गळा रुंदीचं मार्किंग केलं आहे मी 2.5 इंचावर. आता तुमचा जेवढा गळा आहे पुढचा त्या गळ्याचं मार्किंग तुम्हाला इथे करायचं आहे. तर माझा इथे 6 इंच आहे. अर्धा इंच इथे मी शिलाई मार्जिनसाठी घेत 6.5 इंचावर इथे मी मार्किंग करत आहे. आणि इथे जो माझा पुढचा गळा आहे इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही 2.25-3 इंच देखील घेऊ शकता आणि याप्रमाणे बॉक्स काढून घ्यायचा आहे. आता इथे तुमचा जो गळा असेल त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे. माझा गोल शेप आहे म्हणून मी इथे 1 इंचावर पॉईंट देऊन आणि या पद्धतीने गोल कर्व शेप काढून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे स्लीवसाठी. आणि इथे मी 1 इंचावर आर्महोलसाठीचं मार्किंग केलेलं आहे आणि हा कर्व शेप काढून घेतलेला आहे. आता यानंतर हा आर्महोलचा कर्व शेप आपल्याला मोजायचा आहे. तर माझा इथे 9 इंच आलेला आहे. माझा जो आर्महोल राऊंड आहे तो संपूर्ण आर्महोल राऊंड 18चा आहे, तर त्यानुसार माझं 9 इंच बरोबर आलेलं आहे. तुम्ही देखील तुमचा जेवढा आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपण जे चेस्टचे आणि शिलाई मार्जिनचे जे मार्किंग केलं आहे त्याची लाईन इथे खाली सरळ काढून घ्यायची आहे. लक्षात घ्या, मी कमरेचं मार्किंग केलेलं नाही आहे, ते आपण नंतर करणार आहोत. आता याच्यानंतर इथे मी 5 इंचावर म्हणजेच 0.25 इंचावर इथे मी मार्किंग करत आहे शोल्डर स्लोपसाठी. तर डीप गळ्यासाठी आपण गळ्याच्या बाजूने शोल्डर स्लोप देतो, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथून आपल्याला टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट 38ची आहे माझी, फुल बस्ट माझं 40चं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपलं जे टक्स पॉईंट आहे ते काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी तुम्हाला समजावं यासाठी लिहून देत आहे. तर माझं फुल बस्ट 40चं आहे. 4ने भागल्यानंतर 10 येतं. या 10मध्ये मी 1 इंच ॲड केला आहे. तुमचं जेवढं आहे तुम्हाला 1 इंच ॲड करून तुमचं टक्स पॉईंट निघून जातं. यालाच ॲपेक्स पॉईंट देखील म्हणतात. तर त्याप्रमाणे इथे मी 11 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि ही लाईन इथे मी काढून घेतलेली आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे, तुमचं जेवढं फुल बस्ट आहे तर माझं 40चं आहे, त्याला तुम्हाला 10ने भागायचं आहे. तर तुमचं जेवढं असेल 38 असेल, 36 असेल किंवा आणखीन कमी किंवा जास्त, तर तुम्हाला 10ने भागून तुमचं जेवढं उत्तर येईल तेवढं तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. तर माझं इथे 4 इंच येतं. अर्धा इंच आपल्याला आलेल्या उत्तरामध्ये ॲड करायचं आहे. माझं 4 इंच आलं, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच घेतलेलं आहे, आपलं शिलाईमध्ये जातं.
तर हे अर्धा इंच ॲड करून 4.5 इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे आणि ती लाईन खालपर्यंत मी काढून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं आहे. तर माझं इथे 8.5 इंचावर कमरेचं मार्किंग येतं, तुमचं जेवढं असेल तेवढं. आणि त्या पॉईंटच्या पुढे जेवढी जागा उरते तेवढी जागा आपल्याला असं टेप ठेवून आणि त्याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे सेंटर पॉईंट काढायचा आहे. आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला असं या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. तर माझं 1.25 असं दोन्ही बाजूला आलेलं आहे. या पद्धतीने बघा, जसं मी इथे ड्रॉ करत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा टक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता दोन्ही साईडला आपल्याला, म्हणजेच टक्स जो घेतलेला आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करायचं आहे. आता इथून पुढे आपल्याला 0.75 इंच आणि इथूनही 0.75 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि हे दोनही पॉईंट तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता असे जोडून घ्यायचे आहेत. तर यामुळे काय होतं की आपला जो टक्स आहे तो घेतल्यानंतर देखील खालची जी पट्टी आहे लाईन ती सरळ राहते. आणि बघा इथे हे 1.25 इंच आहे आणि इथे देखील हे 1.25 इंच आहे, तुमचं कमी जास्त असू शकतं. आता यानंतर मी तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे. तर कट करताना देखील काळजी घ्यायची आहे. हेच पेपर कटिंग तुम्ही कधीही तुमचं ज्या चेस्ट साईजनुसार तुम्ही कट केलेलं आहे त्या चेस्ट साईजनुसार तुम्हाला जर 1 टक्सचाच ब्लाऊज शिवायचा असेल तर या पेपरचं मार्किंग तुम्ही जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ठेवून, म्हणजेच अस्तरचा असेल किंवा नॉर्मल तुमचा जो ब्लाऊज पीस असेल त्याच्यावर ठेवून तुम्ही कटिंग करू शकता आणि ब्लाऊज शिवायला घेऊ शकता. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज 1 टक्समध्ये ड्राफ्टिंग करू शकता आणि शिवल्यानंतर देखील हा ब्लाऊज अंगाला खूप छान बसतो. लक्षात घ्या, तुम्हाला जर काही याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. आता इथे संपूर्ण जे कटिंग आहे ते या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे. तर कटिंग झाल्यानंतर आपला जो 1 टक्स ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग आहे ते अशा पद्धतीने दिसतं. आता मी जे मगाशी लिहिलेलं होतं ते कटिंगमध्ये निघून गेलं, म्हणून मी इथे पुन्हा तुम्हाला समजावं म्हणून लिहून देत आहे. चेस्ट आहे 38ची, फुल बस्ट आहे 40चं. इथे तुमचं जेवढं असेल चेस्ट आणि फुल बस्ट त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे. आता इथे बघा, हा जो आपला टक्स आहे या टक्सच्या आतमध्ये आपल्याला 0.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि 0.5 इंचावरच आपल्याला आतूनच कट करायचं आहे. म्हणजे काय होतं की शिलाई आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं आणि शिलाई व्यवस्थित बसून पफ आपला अगदी व्यवस्थित बसतो. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पॅड लावण्याची आवश्यकता लागत नाही. तर या पद्धतीने मार्किंग करून आणि कट करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर बघा, आता जो टक्स आहे त्याला इथे मी पिन लावून घेते. म्हणजे काय होईल की तुम्हाला अंदाज येईल की फॅब्रिकवर ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने ड्राफ्टिंग करून आणि कट कराल, शिलाई टाकल्यानंतर तुमचा जो पफ आहे तो या पद्धतीने दिसेल. जर तो पेपरवर इतका छान दिसत आहे म्हणजे फॅब्रिकवर तुम्ही कल्पना करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.